नाशिक शहरामध्ये मागील 2 ते 3 दिवस मुसळधार पर्जन्यवृष्टी झाली आणि त्यामुळे नाशिक शहरातील रस्त्यांची अक्षरशः दैना उडलेली आहे। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर जी कामं शहरामध्ये सुरू होती त्या कामांचा देखील पितळ उघड झालेले आपण बघतोय। आता कुठे रस्ते बुजवण्याचं काम, खड्डे बुजवण्याचं काम सुरू आहे। खरं तर गंगापूर रोडवर या ठिकाणी पावसाळी गटार योजना, भूमिगत गटार योजनेची कामं सुरू होती आणि त्यासाठी लाईन बुजवण्यात आलेली होती, परंतु निकृष्ट दर्जाचं काम झालेलं होतं। त्यामुळे इथेच वाहनं फसण्याच्या, कार फसण्याचं, स्कूल बस फसण्याचं, सिटी लिंकच्या बस फसण्याचं प्रमाण देखील वाढलेलं होतं। आता कुठेतरी हे खड्डे बुजवण्याचं काम सुरू आहे आणि याचा आढावा घेत आहेत नाशिकचे उपमहापौर। महापौर साहेब, 2 दिवसापूर्वी इथे गाड्या फसलेल्या होत्या, आपणच त्या गाड्या काढलेल्या होत्या आणि आता इथे काय काम चालू आहे? खरं तर काल रात्री जो पाऊस झाला, परवा रात्रीला, तो अतिवृष्टी झालेली होती। परंतु ही पहिलीच वेळ नाही नाशिकमध्ये पाऊस पडण्याची। नाशिक एक नैसर्गिक वारसा असलेलं शहर आहे। दरवर्षी या ठिकाणी मुबलक पाऊस असा पडतच असतो। परंतु कालचा पाऊस पडल्यानंतर आपलं एक निदर्शनास आलेलं आहे की जी पावसामुळे जी काही परिस्थिती, जी काही विस्कळीत झाली, त्याचं नेमकं कारण काय? तर त्याचं मूळ कारण असं आहे की हे जे काही सिंहस्थाच्या माध्यमातून रस्त्यांच्या आणि ड्रेनेज विभागाचे जे कामं चालू आहे ते अतिशय निकृष्ट दर्जाचे आहे। त्यांच्यामुळे या ठिकाणी कुठल्याही सेफ्टी नॉर्म्स पाळले गेले नाही, कामाची कुठलीही क्वालिटी नाही। हे ऑलरेडी बुजवलेलं असताना याला आता सुद्धा 2-2, 3-3 फुटाचे खड्डे या ठिकाणी पडलेले आहे आणि पाणी पूर्ण तुंबलेलं होतं। ज्या पद्धतीने यांनी बुजवणं अपेक्षित होतं, ज्या ट्रीटमेंट करणं गरजेचं होतं ती केली नव्हती। वरच्यावर माती या ठिकाणी काही भागात टाकून दिली होती आणि त्याच्यामुळे काल अचानक स्कूल व्हॅन असतील, बस असतील, गाड्या असतील, या एकदम अचानक रस्त्यांमध्ये जाऊन खचायला लागल्या। बऱ्याच ठिकाणी दुर्घटना ह्या होता वाचल्या। परंतु ज्या बेजबाबदार कॉन्ट्रॅक्टर्समुळे ही परिस्थिती उद्भवलेली आहे, ज्या बेजबाबदार अधिकाऱ्यांमुळे, त्यांच्या हलगर्जीपणामुळे, त्यांच्या देखरेख त्यांनी अपेक्षित चांगलं करणं गरजेचं होतं, त्यांनी दुर्लक्षित या ठिकाणी केलेलं दिसून आलेलं आहे आणि म्हणून कालची ही परिस्थिती नाशिक शहरामध्ये उद्भवलेली आहे। अनेक लोकांना आपला जीव या ठिकाणी काल मुठीत घेऊन रस्त्याने प्रवास करायला लागला। अनेक ठिकाणी स्कूल व्हॅन होत्या, त्या मुलांना आम्ही काढलं। जर उद्या काही मोठी घटना घडली असती तर याला जबाबदार कोणावर नेमकं प्रशासनाने ठेवलं असतं? भराव टाकला तरी आपण आता रस्त्यापासून 2 फूट खाली आहोत, म्हणजे एवढं निकृष्ट काम। मी आपल्याला हे सांगू राहिलो का यांनी ही ऑलरेडी भरलेलं होतं, म्हणजे हे भरलेलं असताना एवढी मोठी सडक खाली गेली कशी काय? याचा अर्थ कामाचा दर्जा हा निकृष्ट आहे आणि ज्यांच्यामुळे हा निकृष्ट आहे त्यांना तात्काळ या ठिकाणी मी तुम्हाला आनंदाची बाब म्हणून सांगतो की राज्य शासन असेल, केंद्र शासन असेल, महानगरपालिका असेल, पहिल्यांदा एवढा हजारो करोड रुपयाचा निधी सिंहस्थाच्या दृष्टिकोनातून नाशिक शहराच्या विकासाला वापरण्यासाठी दिलेला आहे आणि त्याचं नियोजन तर असं शून्य असेल आणि बेजबाबदारपणे जर अधिकारी किंवा कॉन्ट्रॅक्टर काम करत असतील तर मला असं वाटतं त्यांना काळ्या यादीत टाकलं पाहिजे। तुम्ही वारंवार ही मागणी करतात परंतु कार्यवाही काही होत नाही। याआधी देखील आपण अशीच मागणी केलेली होती पण पुढे काहीच होत नाही। हे बघा, शेवटी काय, एक जबाबदार नागरिक या नात्याने, लोकप्रतिनिधी या नात्याने माझी जबाबदारी काय आहे, मला ज्या कामासाठी पक्षाने, माननीय एकनाथ शिंदे साहेब असतील, माननीय मुख्यमंत्री असतील, यांनी ज्या जबाबदारीने मला या ठिकाणी उपमहापौर म्हणून माझी जबाबदारी निश्चित केलेली आहे, तर माझं सुद्धा कर्तव्य आहे त्यांच्या निदर्शनामध्ये या सगळ्या गोष्टी आणून देणं, प्रशासनाच्या निदर्शनामध्ये आणून देणं आणि हे काम मी आमचं करतो आहे। कारण ही प्रत्येक नागरिकाची, एक नाशिककर म्हणून आपण सिंहस्थ हा प्रत्येकाला हवाच आहे। चांगला सिंहस्थ होणार आहे, करोडो भाविक येणार आहे, ते आलेच पाहिजे। नाशिकचं आपलं वैभव आहे, परंतु त्याच तुलनेमध्ये शासनाने आणि सरकारने एवढा मोठा निधी दिला आहे, त्याचं नियोजन सुद्धा चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे आणि ते चांगलं व्हावं ही जबाबदारी माझ्यासारख्या लोकप्रतिनिधी नागरिकांची आहे। आता गंगापूर रोडवर हे काम चालू आहे। नाशिक शहरातल्या 6 विभागांमध्ये अनेक ठिकाणी अशीच परिस्थिती आहे, तिथलं काय करणार? नक्कीच प्रत्येक ठिकाणी मी असेल, महापौर असेल, स्थानिक लोकप्रतिनिधी असेल, आम्ही सगळे जातो आहे, प्रशासनाच्या सगळ्या गोष्टी, बाबी निदर्शनास आणून देतो आहे। परंतु आता हे सगळं होत असताना तुम्ही एक लक्षात घ्या, प्रशासकीय काळामध्ये याचा डीपीआर झाला होता, त्यावेळेस हे सगळे टेंडर झाले होते, त्यावेळेस या सगळ्या गोष्टी असू द्या, तो भाग संपलेला आहे। परंतु एक नाशिककर म्हणून आमची जबाबदारी आहे, याच्याकरता आम्हाला नाशिकचा शाश्वत विकास करण्यासाठी हे सगळे कामं चांगले करून घ्यायचे आहे। आम्हाला उगेच कोणाला दोष आरोप करण्यात अर्थ नाही, परंतु हे निसर्गाचं चित्र आहे। हे कालच्या पावसाने, निसर्गाने हे पितळ उघडं केलेलं आहे आणि असं असताना ज्यावेळेस लोकप्रतिनिधी कळकळीने प्रशासनाला हे सांगतात, त्यावेळेस कधी कधी प्रशासन त्या लोकप्रतिनिधीला पिंजऱ्यामध्ये, आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करतात। परंतु कालची ही परिस्थिती जर आपण बघितली तर ही निसर्गानेच हे पितळ सगळं उघडं केलेलं आहे। एकूणच आपण बघतोय उपमहापौर आहेत, आढावा घेत आहेत। मागच्या बाजूला
ज्या ठिकाणी ड्रेनेज लाईनचं काम करण्यात आलेलं होतं, निकृष्ट काम करण्यात आलेलं होतं, तिथे आता खडीकरण केलं जात आहे. रस्त्याची लेवल ही मेंटेन करण्याचं काम सुरू आहे. खरं तर 1.5 महिन्यापूर्वी ज्यावेळेस हे काम झालं होतं त्याच वेळेस हे काम करणं अपेक्षित होतं. ते न केल्यामुळे ही परिस्थिती उद्भवलेली आहे आणि इथे अशा पद्धतीचे मोठमोठे खड्डे आपल्याला बघायला मिळत आहेत. याच्या खालच्या बाजूला पाईपलाईन टाकण्यात आलेली आहे, ड्रेनेजची लाईन टाकण्यात आलेली आहे आणि हा जो रस्ता आहे हा खचत खचत इथपर्यंत गेला आहे. आपण बघतोय अक्षरशः मी जर इथे खाली गेलो तर साधारणतः 3.5 ते 4 फूट खाली मी गेलेलो आहे. कमरेपर्यंतचा हा रस्ता इथे खचलेला आहे. अशा पद्धतीने हे काम आहे, हे आपण बघतोय. अगदी बोटाने देखील इथला रस्ता हा खाली पडतोय. त्यामुळे या कामांची काय क्वालिटी होती हा प्रश्न देखील या निमित्तानं उपस्थित होतोय. हा रस्ता होता, रस्ता कुठे, खड्डा कुठे हे नागरिकांना कळत नव्हतं. त्यामुळे वाहनं पडण्याचं प्रमाण वाढलेलं होतं. आता मी साधारणतः 3 ते 4 फूट खाली असताना एवढा भराव इथे टाकणं अपेक्षित आहे. हाच भराव जर सुरुवातीला व्यवस्थित टाकला असता, यावर पाणी मारलं असतं, रोलर फिरवला असता तर ही परिस्थिती उद्भवली नसती. कॅमेरामन मंगेश सोनवणेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.